नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूरज ऑफिशियल मॅथ मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील प्रॅक्टिस सेट 2.5 बघूया। तर प्रॅक्टिस सेट 2.5 बघण्याअगोदर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे। तर बघा, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। जर आपली b² - 4ac = 0 आली, आपण जेव्हा एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेला राहील आणि त्याची व्हॅल्यू काढली आपण b² - 4ac, त्याला डिस्क्रिमिनंट म्हणतात किंवा डेल्टा म्हणतात। ती जर व्हॅल्यू काढली आणि =0 आलं तर नेचर ऑफ रूट्स काय राहणार? रियल अँड इक्वल। जर b² - 4ac > 0 राहिलं तर नेचर ऑफ रूट्स काय राहणार? रियल अँड अनइक्वल। जर b² - 4ac < 0 राहिलं तर नेचर ऑफ रूट्स काय राहणार? नॉट रियल। याच्यावर आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत। बघा काय दिलेलं आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax² + bx + c = 0 आणि b² - 4ac = 5 आला। आता बघा b² - 4ac ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 5 आणि b² - 4ac ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 5। ती शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजेच नेचर ऑफ रूट्स काय येणार? रियल अँड अनइक्वल। तर इथं काय लिहायचं? रियल अँड अनइक्वल। त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे b² - 4ac = -5। याची व्हॅल्यू बघा, -5 दिलेलं आहे, ती शून्यापेक्षा लहान आहे, म्हणून काय येणार त्याचे नेचर ऑफ रूट्स? नॉट रियल। त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे। तर कोणत्या? तर बघा, सम ऑफ रूट्स, आपण ते रूट्स अल्फा आणि बीटा मानलं, म्हणून अल्फा + बीटा बरोबर काय आहे फॉर्म्युला? -b/a। प्रॉडक्ट ऑफ रूट्स अल्फा * बीटा बरोबर काय फॉर्म्युला होणार? c/a। तर बघा कसं सॉल्व्ह करणार? आपल्याला सम ऑफ रूट्स दिलेला आहे -7, प्रॉडक्ट ऑफ रूट्स दिलेला आहे 5 आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचे आहे। तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काढण्याचा एक फॉर्म्युला आहे, काय आहे? x² + सम ऑफ रूट्स * x + प्रॉडक्ट ऑफ रूट्स = 0। तर काय होणार सोल्युशन? बघा काय दिलेला आहे फॉर्म्युला? x² + सम ऑफ रूट्स * x + प्रॉडक्ट ऑफ रूट्स = 0। x² जसा आहे तसं प्लस सम ऑफ रूट्स किती दिलेला आहे? -7 * x प्लस प्रॉडक्ट ऑफ रूट्स किती दिलेला आहे? 5 = 0। मग काय होणार? x² ± -7x + 5 = 0। अशा पद्धतीने आपण दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केल्या। आता आपण पुढची ऍक्टिव्हिटी बघूया। तर बघा थर्ड ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे? इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 2x² - 4x - 3 = 0। आपल्याला अल्फा + बीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि अल्फा * बीटाची व्हॅल्यू काढायची आहे। परंतु आपल्याला माहिती आहे अल्फा + बीटाचा फॉर्म्युला काय आहे? -b/a आणि अल्फा * बीटाचा फॉर्म्युला काय आहे? c/e। परंतु आपल्याला गरज कोणाची आहे? a, b आणि c ची गरज आहे। तर हे कुठून मिळणार? त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? याला कंपेअर करावं लागेल। 2x² - 4x - 3 = 0। कंपेअर विथ कोणासोबत कंपेअर करणार? ax² + bx + c = 0। वी गेट। त्याच्यानंतर आपल्याला मिळणार काय? मिळणार abc च्या व्हॅल्यू। a बरोबर x² चा कोफिशियंट बघा किती आहे? 2। b बरोबर x चा कोफिशियंट बघा काय आहे? -4 आणि c बरोबर काय मिळालं? -3। त्याच्यानंतर आपल्याला दिलेला अल्फा + बीटाचा काढायचा आपल्याला। तर अल्फा + बीटाचा फॉर्म्युला काय आहे? -b/a। -b ची व्हॅल्यू काय आहे? -4। याची व्हॅल्यू किती आहे? 2। -4/2 2 2 जा 4 2 1 जा 2 मीन्स आपल्याला अल्फा + बीटाची व्हॅल्यू काय मिळाली? 2 मिळाली।
त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा सुद्धा काढायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? सी अपॉन ए. सी ची व्हॅल्यू काय मिळाली? -3 आणि ए ची व्हॅल्यू काय मिळाली? 2. अशा पद्धतीने आपल्याला अल्फा प्लस बीटा इक्वल टू किती मिळालं? 2 आणि अल्फा इंटू बीटा बरोबर काय मिळालं? -3/2. तर थर्ड क्वेश्चन काय आहे आपल्याला दिलेला? सेकंड क्वेश्चन काढायचा आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिला क्वेश्चन दिलेला आहे x² + 7x - 1 = 0. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा. काय काढायचा आहे? डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. डिस्क्रिमिनंट काढायचा आहे म्हणजे काय काढायचा आहे? डेल्टा काढायचा आहे. डेल्टाचा फॉर्म्युला काय आहे? b² - 4ac. तर b 4 आणि a आणि c याच्यात अननोन काय आहे? abc. हे कुठून मिळणार? जेव्हा आपण कम्पेअर करू तेव्हा मिळणार. गिवन इक्वेशन काय आहे? x² + 7x - 1 = 0. काय होणार? कम्पेअर विथ कोणासोबत करणार? ax² + bx + c = 0. वी गेट आपल्याला काय मिळणार याच्यातून? a b आणि c ची व्हॅल्यू. a बरोबर काय मिळालं? x² चं कोएफिशियंट इथे काही नाही मीन्स 1. x b बरोबर काय मिळालं? x चं कोएफिशियंट बघा 7 आणि c बरोबर काय मिळालं? -1. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे. डिस्क्रिमिनंटला काय आपण शो करतो? डेल्टाने शो करतो. काय फॉर्म्युला आहे? b² - 4ac. व्हॅल्यू पुटअप करू. काय होणार? 7² - 4. a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -1. काय होणार? 7² 49 -4 × -1 -4 49 -4 49 + 4 53. अशा पद्धतीने आपल्याला डिस्क्रिमिनंट ह्याची व्हॅल्यू काय मिळाली? डेल्टा बरोबर 53. सिमिलरली सेकंड क्वेश्चन दिलेला आहे 2y² - 5y + 10 = 0. याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. कम्पेअर विथ गिवन इक्वेशन. कोणासोबत कम्पेअर करणार? आता भरपूर विद्यार्थी स्टँडर्ड फॉर्म सोबतच कम्पेअर करतात. ax² + bx + c = 0. परंतु आपल्याला इथे व्हेरिएबल y दिलेला आहे. त्याच्यामुळे कम्पेअर करताना काय करणार? ay² + by + c = 0. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथं नेहमी विद्यार्थी चुका करत असतात. काय मिळणार? वी गेट a बरोबर काय मिळणार? y² चा कोएफिशियंट बघा काय आहे? 2. b बरोबर काय मिळणार? y चा कोएफिशियंट बघा -5 आणि c बरोबर काय मिळालं? 10. त्याच्यानंतर आपल्याला वी नो दॅट आपल्याला माहिती आहे डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला. काय माहिती आहे? डेल्टा बरोबर b² - 4ac. b ची व्हॅल्यू काय आहे? -5 चा स्क्वेअर -4. a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 10. काय होणार? -5 चा स्क्वेअर 25 -4 × 8 8 10 80. 25 - 80 काय होणार? 55. निगेटिव्ह साइन -55 मिळाली. डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली? -55. सिमिलरली लास्ट क्वेश्चन आहे. याला सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ. बघा काय करणार? सुरुवातीला कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करणार? ax² + bx + c = 0. वी गेट आपल्याला काय मिळणार इथून? a बरोबर x² चा कोएफिशियंट काय आहे? √2. x चा कोएफिशियंट काय आहे? b बरोबर काय होणार? xx. b बरोबर +4 आणि c बरोबर 2√2. आता आपल्याला डेल्टा काढायचा. डिस्क्रिमिनंट काय होणार? वी नो दॅट डेल्टा बरोबर काय फॉर्म्युला आहे? b² - 4ac. आता बघा b ची व्हॅल्यू काय आहे? 4. 4² - 4. a ची व्हॅल्यू √2 आणि c ची व्हॅल्यू 2√2. काय होणार? 4² 16 -4 × 2 काय होणार? 8. √2 × √2 16 -8 × √4 means 2. 16 8 2 16 16 - 16 0. तर डेल्टाची व्हॅल्यू काय मिळाली? 0. अशा पद्धतीने आपण तिन्ही डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा. तुमचा एक लाईक हा माझा हुरूप वाढवत असतो, त्याच्यामुळे तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.